सुप्रिया सुळेंचं माहीत नाही, पण रोहित पवारांचं मात्र ओबीसीचा दाखला. लक्ष्मण हाकेंचा दावा. बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, असा मोठा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मात्र त्यामुळे आज पुन्हा एकदा काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आणि यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की सुप्रिया सुळे यांच्याकडे प्रमाणपत्र आहे की नाही माहीत नाही, मात्र पवार कुटुंबियांकडे सगळ्यांकडे ओबीसीचं प्रमाणपत्र आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर जी घराणी आहेत त्यांच्याकडे देखील प्रमाणपत्र असल्याचा दावा हाके यांनी केलेला आहे. लक्ष्मण हाके यांनी पुढे म्हटले की सुप्रिया सुळे यांचं कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही मला माहीत नाही, पण मनोज जरांगेंच्या मागणीनुसार सुप्रिया सुळे रीतसर कुणब्याचा दाखला काढू शकतात आणि भविष्यात त्या ओबीसीच्या जागेवर जिल्हा परिषद पण होऊ शकतात, अध्यक्ष होऊ शकतात. सगळे सोयऱ्यांचा त्यांचा आग्रह आहे ना. पण अजून एक सांगतो तुम्हाला, सदानंद सुळे जरी ब्राह्मण असले तरी ब्राह्मणांचं पण कुणब्याचं सर्टिफिकेट मिळू शकतं. मोडी लिपीचं ट्रान्सलेशन करायचं आहे आणि तो दाखला घेऊन यायचा, संपला विषय. यामुळे ब्राह्मण पण मराठा जर ओबीसीमध्ये येऊ शकत असेल तर ब्राह्मण पण येऊ शकतो, जैन पण येऊ शकतो. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा दाखला आहे की नाही मला माहीत नाही, पण सुप्रिया सुळे इकडून पण कुणबी तिकडून पण ओबीसी होऊ शकतात आणि सदानंद सुळे यांच्याकडून पण होऊ शकतात. आता सुळेंचं मला माहीत नाही, पण रोहित पवारांचं मात्र ओबीसीचा दाखला आहे, ही माझी पक्की माहिती आहे. मी थोडंसं करेक्ट करतो. सुप्रिया सुळे लग्न होऊन सुळे कुटुंबीय सदानंद सुळे कुटुंबीय यांच्यात गेल्यामुळे त्यांचा आहे की नाही मला माहिती नाही, पण पवार कुटुंबियामध्ये मात्र सर्वांचा आहे अशी मला बारामतीतल्या स्थानिक लोकांची माहिती आहे. अगदी रोहित पवारांनी सुद्धा ओबीसीचा दाखला काढलेला आहे. आणि फक्त पवार कुटुंबीयच नाही तर महाराष्ट्रातली रिपीट अगेन अँड अगेन कायम सत्तेमध्ये असणारी काही घराणी आहेत. त्या घराण्यातल्या जवळपास 90% घराण्यांनी ओबीसीचे दाखले काढलेले आहेत. आणि मग जर असे ओबीसीचे दाखले काढलेले असतील तर मग या महाराष्ट्रातील जो सामाजिक दुजाभाव झालेला, संविधानाला अपेक्षित असलेला, ज्याला मागासवर्गीय म्हटलं गेलं, जो पिछडला गेला आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, त्या माणसाचं यांच्या स्पर्धेमध्ये ते कसे टिकतील बरं. त्यामुळं महाराष्ट्रातलं आरक्षण गेलं आहे असं जे आम्ही सांगतोय, माननीय ओबीसी नेत्यांना, महाराष्ट्राच्या सर्व माननीय देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणं आहे, आम्ही ओबीसी आरक्षण आमचं संपलं आहे असं म्हणण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्ही ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून टाकला आहे. आता ओबीसी आरक्षण हे गावगाड्यातल्या बलुते आलोच्यासाठी नाही, तर आता ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड झाला आहे. आता उद्या काही ब्राह्मण, जैन आणि मुस्लिम समाजातली शेख वगैरे मंडळी, ही सुद्धा मंडळी ओबीसीचं प्रमाणपत्र काढू शकतात आणि ओबीसीचं आरक्षण घेऊ शकतात. त्यामुळं आमचा जो 1 सप्टेंबरचा मोर्चा आहे, आंदोलन आहे, ते ओबीसीचं संविधानात्मक आरक्षण वाचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.